क्रमानेच जाऊ सगळीकडे. आत्ता हे जे म्हणाले ना, हां, मला सांगायला फार छान वाटतं आत्ता जी वाचनाची वगैरे हे सांगतात त्याच्यावरनं, की आमच्या गुजरातमध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांनी वाचा तरच वाचाल हे 100-150 वर्षापूर्वी दिलं. आत्ता त्यांची 150वी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होते. त्यावेळेला त्यांनी जे वाचा ते तरच वाचाल असं दिलं, ते वाक्य आत्ता ग्रंथालीने उचलून धरले आणि ते वाचनाची महती आता गाते, जे महाराष्ट्राच्या बाहेर हे वाक्य कधीच जन्माला आलं होतं. तुमच्याकडेच येणार होतो खरं म्हणजे आत्ता मी, कारण आता थोडक्यात घेऊ आपण सगळ्यांकडून. शेवटी आता हे जसं म्हणाले ना, की या भारतासारख्या संभाव्य तरुण देशातल्या या तरुण पिढीला संभाव्य म्हाताऱ्या देशांमध्ये करिअर शोधायचं असेल तर त्यांनी काय करावं, आणि तुम्ही ज्या देशातनं इथे आला आहात तिथं त्याच्यासाठी कोणत्या संधी आहेत, जरा क्रमाने येऊया आपण तुमच्यापासून. हां, मला असं वाटतं याला आम्ही खास तर डायस्पोरा म्हणतो. हां, मी सायन्सची विद्यार्थिनी आहे, त्याच्यामुळे मला कल्पना आहे की डायस्पोरा हा शब्द 2 आणि स्पोरा ह्याच्यातून निर्माण झालेला शब्द आहे. मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रातली बीजं घेऊन गुजरातमध्ये गेलो, माईक जवळ घ्याल, आणि त्या तिथून पुन्हा परदेशी गेलो. तर म्हणजे कसं असतं की माती एक आहे, बी दुसरं आहे. तर या मातीत लावलेली म्हणजे रुजलेली बीजं आमच्याजवळ आमच्या पोतडीत घेऊन तिथे गेलो, तिथल्या मातीत ती रुजवली, तर त्याचा रंग थोडासा वेगळा असेल. आणि नाहीतरी जेनेटिक्स असंच म्हणतं की प्रत्येक व्यक्ती युनिकच आहे. तर हो, त्याच्या म्हणजे मराठी इथला समाज असेल त्याच्यापेक्षा तिकडचा मराठी समाज मला असं वाटतं जास्त प्रगल्भ होतं, आणि कुठल्याही प्रकारचा संकोच टाळून आपल्या मराठी माणसाचा भिडस्त असण्याचा जो एक दुर्गुण किंवा काहीही आपण त्याला नाव देऊ शकतो आहे, त्याच्याऐवजी की मला इंग्लिश येत नाही, नाही तसं नाही, आपल्याला इंग्लिश येतं. आणि ह्या आत्मविश्वासाने जर का तिथे उभं राहिलं तर मला असं वाटतं जग जिंकता येतं. तिथे कुठेही हरकत येत नाही. आपण कुठल्याही प्रदेशात असो, आपण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याची सीमा सांभाळत आपण आत्मविश्वासाने कुठेही उभे राहू शकतो. आभार. आपण निरुपमा सोनाळकर यांच्याकडे जाऊया. तोच प्रश्न घेऊन आपण सगळीकडे जाऊया. मगाशी मी तुम्हाला माझे अनुभव सांगितले, त्याचं कारण आजच्या दिवशी इथे मुलांकरता सांगण्याच्या दृष्टीने असं की जर्मनी, तिथली टेक्नॉलॉजी फार प्रसिद्ध आहे जर्मनीची, आणि तरुण मुलांना देखील, मुलींना जर्मनीत जाण्याचं अतिशय आकर्षण आहे. एवढंच सांगते की हे जे मी केलं हे सोपा मार्ग नव्हता. करताना प्रत्येक गोष्टीत अनेक अडचणी आल्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता टुरिझमबद्दल देखील मी सांगते. ते जेव्हा सुरू केलं मी तेव्हा ही साधी सोपी गोष्ट नव्हती, कारण तिथले टुरिझमचे नियम देखील अतिशय कडक आहेत की ज्यांनी टूर दिलेली असेल त्याला किती ठिकाणी काय काय कमी पडलं तर तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला लागते वगैरे वगैरे. याचे इतके रिजिड रूल्स आहेत की खरोखर मग प्रत्येकाने विचार करा मी ही टूर ऑफर करू की नाही. तसं हिंदुस्थानात नाही होत. त्याची खात्री अर्थात केशरी पाटील साहेब पण देऊ शकतील की तुम्ही गेलात एखाद्या हॉटेलमध्ये राहिलात, तिथे स्विमिंग पूलची कड जर धार असेल आणि तुम्ही ते तुम्हाला कापलं तर टुरिस्ट ऑफिसनी तुम्हाला ज्यांनी टूर दिली आहे त्यांनी नुकसान भरपाई द्यायची, किती % हे पण ठरलेलं असतं. अशा अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत, ह्या अडचणीत करायला लागतं. जर्मनीला जाण्याची ज्यांना इच्छा असेल त्यांनी बाकी गोष्टी तर सांगितलेल्या आहेत की कॉन्फिडन्स हवा, तिथल्या समाजामध्ये तुम्हाला इंटिग्रेट व्हायला हवं, तिथले रीतिरिवाज पहिले शिकायला हवे, त्यांच्यात मिसळायला हवं. मुख्य म्हणजे पहिली भाषा शिकायला हवी. त्याशिवाय तिथे ॲब्सोल्युटली यू आर लॉस्ट. भाषा शिकून तुम्ही तिथे गेलात, इथे आधी काहीतरी डिग्री करून काहीतरी तुम्ही अचीव करून मग तुम्ही तिथे गेलात तर तुम्ही ॲक्सेप्ट होता. लोकांशी देखील तिथले रीतिरिवाज पाळलेत तर होता, त्यांच्याशी त्यांची भाषा बोला. आणि नाही तर भाषा शिकण्याच्या दृष्टीने स्टुडंट म्हणून जात असाल तर ती एक शक्यता आहे, पण सोपी गोष्ट नाही आहे हे देखील मी सांगते तुम्हाला. मला सांगायचं म्हणजे काल प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा की एक आपल्याला जी कुठची गोष्ट आवडते ती शोधून काढा. म्हणजे काल अशोक कोरगावकर म्हणाले ॲप्टिट्यूड टेस्ट होती आणि त्यांना सांगितलं की त्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे, आणि आता त्यांनी काय केलं, मोठी बिल्डिंग बांधली. कारण एकच की तुम्ही जे 8 तास काम करताना म्हणजे 24 तास जरी काम जरी केलं तरी ते 24 तासासारखं वाटत नाही, 8 तासासारखं वाटतं.
पण ते एक फार महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी कुठेही जायला नको. पण समजा परदेशात आता अमेरिकेत तुम्हाला समजा ITचा एक्सपिरियन्स जास्त असेल तर तो घ्यायला नक्की जा, पण इकडे ग्लोबलायझेशनमुळे तुम्ही कुठेही जाऊ शकता, ते महत्त्वाचं. त्याचं एक छानपैकी उदाहरण इकडेच बसलं आहे, ते तुम्हाला सांगतो की अपर्णा वेलणकर ती न्यूयॉर्कच्या कन्व्हेन्शनला आली होती. जवळजवळ एक 5,000 जण आम्ही मराठी लोक जमलो होतो. आणि त्यावेळी प्रकाश आमटे, एक आठवडा आधीच प्रकाश आमटेंना मी इकडे भेटून गेलो होतो. तर प्रकाश आमटे ह्यांनी कधीच भाषण दिलं नव्हतं, म्हणजे विकास आमटे आणि प्रकाश आमटे. त्यामुळे विकास आमटे हेच नेहमी भाषण करायचे आणि प्रकाश आमटे मागे बसायचे. तर त्यांना ह्या बाईंनी बोलतं केलं, म्हणजे अपर्णाने त्यांना म्हणजे इंटरव्ह्यू घेऊन बोलतं केलं. आणि त्याच्यामुळे त्यांना तेंडुलकरांनी पण हिला अवॉर्ड म्हणजे त्यांना पार्टी दिली, ते अवॉर्डच होतं, पार्टी दिली. म्हणजे हा मला काय म्हणायचं आहे, अपर्णा इंटरव्ह्यू घेण्यामध्ये एवढी एक्सपर्ट झाली की हा तिचा प्रांत झाला नसताना. आणि प्रकाश आमटेने त्याच्यानंतर एवढे इंटरव्ह्यूज दिले की आता प्रकाश आमटे ही मोठी व्यक्ती लोकांना कळली आहे, पण हे समजत नाही की केवळ अपर्णामुळे झालं आहे. तर त्याच्यासाठी भरपूर टाळ्या वाजवूया. नाही आणखी मग तसं काय म्हणतो, हा एक छंद तिचा होता, तो तिने प्रोफेशनमध्ये आणला, तसं तुम्ही करू शकता. तुम्ही आता याच अनुषंगाने शेवटचं थोडक्यात आपलं एक तर बृहन महाराष्ट्र मंडळ आता काय पुढच्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या काही इथे या ठिकाणी सांगतो ना. कंटिन्युइंग विथ ॲडवाईस, आपल्या आयुष्यात 24 तास असतात दिवसाचे. जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तसं तसं इन्क्लिनेशन असं असतं की तुम्ही 8 ते 5 म्हणजे थोडक्यात दिवसाचे 9 तास हे तुमच्या कामामध्ये आणि उरलेले जे तास आहेत ते तुमच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये. इंडियन कल्चर मी जेव्हा बघतो तेव्हा वी आर सो मच एनग्रॉस्ड इन अवर 8 to 5, तर ते आपण सगळ्या दिवसभरात घालवतो. मी सगळ्यांना नेहमी असा सल्ला देतो, तुमच्या 8 ते 5 मध्ये तुम्ही जेवढं एन्जॉय करता तेवढाच वेळ तुमच्या संध्याकाळी 5 ते सकाळी 8 मध्ये एन्जॉय करा. वर्क लाईफ बॅलन्स जेव्हा आपण म्हणतो तो जर असा तुम्ही साधलात तर मला वाटतं दॅट वुड बी द बेस्ट आयडियल थिंग. आणि दुसरं बेस्ट ॲडवाइस आहे असं तुम्हाला सगळ्यांना नक्की वाटतं. आणि दुसरं, जेव्हा आपण जगाच्या पाठीवर कुठेही जातो, आकाशाला गवसणी घालतो, तुमचे हात आकाशाला कितीही टेकले तरी तुमचे पाय जमिनीवरून सोडू नका. हे फार महत्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही पाय वर कराल तेव्हा तुमची काय परिस्थिती होईल ते मला आणखीन सांगायला नको. लीनाला डबल वेळ आहे, कारण तिला आपण एक मध्ये तिच्याकडे गेलो नाही आपण. त्यांना मला एक आणखीन असंही विचारायचं आहे की पुढच्या विश्वसंमेलनाला त्या कोणत्या शब्दात शुभेच्छा देतील? शुभेच्छा म्हणजे तो आणि त्या 40 जणांच्या यादीमध्ये माझं नाव असेल का हे पण विचारा सगळ्यांनी. माझं पण ना. हा तुमचं पण. संमेलनाकडे आपण येऊच या. संमेलन नक्की होईल, पुढे होत राहतील, शुभेच्छा पण असतील. गव्हर्नमेंटवर खूप अवलंबून न राहता स्पॉन्सर्स कडनं तुमची तयारी करा. पण मला स्टुडंट्सना सांगायला, आपला जो विषय आहे त्याच्यावर मला सांगायला आवडेल की डिग्निटी ऑफ लेबर हा भारताच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कळतं की समोरचा आलेला प्रत्येक माणूस कुठलंही काम जरी करत असला तरी ते काम तो किती प्रामाणिकपणे करतो हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे कचरा काढणाऱ्या माणसाला आपण काय नाही हे कचरा उचल हे आपण म्हणतो, किंवा वेटर जेव्हा आपल्याकडे, मी भारतात बघते 2 कप घेऊन रे काय करून आपण ते असा सूर वेटरकडे बघून काढतो. तिथे कुठच्याही वेटरनी काही आणून दिलं, कॅन यू प्लीज, थँक्यू, त्यांनी नॅपकिन आणून दिला तरी थँक्यू. हे जे आहे की कुठलंही काम करणारा माणूस हा तो काम त्या प्रामाणिकपणे करत असतो. मग त्याला परिस्थितीमुळे मे बी शिकता आलं नसेल तर तो ते शिकू शकला नाही म्हणून तो तसं करतो. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे अतिशय, की आत्ता पण भारतात आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं सुद्धा त्यांना प्लीज मानाने वागवलं तर आपण खूप काहीतरी साध्य करू शकतो. समोरच्याकडनं खूप चांगलं काम करून हे करू शकतो. उत्तम उदाहरण मी हे देऊ शकते की मला IIT मध्ये गोल्ड मेडलिस्ट मुलं माहिती आहे जी अमेरिकेमध्ये त्यांना जॉब मिळू शकत नाही. ते इतका स्वतःला म्हणजे समोरच्या गोऱ्या माणसाला काय कळतंय ह्या ॲटिट्यूडनी तिथे हे करतात. आणि ॲज अगेन्स्ट दॅट साध्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पास झालेला मुलगा टॉपवर पोचू शकतो.
तर हे केवळ तुमचं इंटर रिलेशन एकमेकांच्या आपल्या कलिग्सच्या बरोबर कसं असतं, आपल्या स्टुडंटच्या बरोबर कसं असतं, ग्रुप प्रोजेक्ट्स करणं आणि समोरच्याला एनकरेज करून त्याला आपल्या बरोबरीने आणणं, हे फार महत्त्वाचं असतं. स्टुडंट्सना मला एक फार महत्त्वाचं सांगायचं की प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग तिथे असतं. की तुम्हाला एक प्रॉब्लेम देतात आणि तो प्रॉब्लेम तुम्ही 4 जणांनी कसा सॉल्व्ह करायचा, आणि तुम्हाला जरी एकट्याला उत्तर येत असलं तरी त्याचे मार्क्स तुम्हाला एकट्याला मिळत नाहीत आणि बाजूच्याने उत्तर दिलं नाही तर तुमचे मार्क कमी होतात. तर तुमच्या पण मित्राकडनं तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणं, लोकांशी जुळवून घेणं, तिथल्या परीक्षेची पद्धती, अनेक गोष्टी. खरं म्हणजे आपण आत्ता गेल्या 1.5-2 तासाच्या चर्चेमधनं क्षितिजा पल्याड बघण्याची दृष्टी या सगळ्या माणसांनी मिळून या समोरच्या तरुणाईला दिली आहे. आपण हा परिसंवाद इथेच संपवूया, फक्त इतकंच म्हणत, आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जर मनी आलं तर जर्मनीत सुद्धा जाता येतं, नाही तर गोदावरीची काठी सुद्धा आनंदाने राहता येतं. प्रत्येकाचा निर्णय वेगवेगळा असेल. खूप चांगली माहिती या सगळ्यांनी दिली, आभारी. आपल्याला संध्याकाळचा कार्यक्रम जरा लवकर अलीकडे काही लोकांना पाहुण्यांना जायचं असल्यामुळे